Good morning, student. In last video, we have to see Mendeleev's periodic law. Then we have to see merits and demerits of the Mendeleev's periodic law. Then we have to see the modern periodic law. In Mendeleev's periodic law, we have to see that properties of elements are periodic functions of their atomic masses. And in modern periodic law, the modern periodic law is stated that properties of elements are periodic functions of their atomic numbers. आता याच्यामध्ये सांगत असताना मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पिरियडिक फंक्शन्स त्यांच्या ॲटॉमिक नंबरचे सांगितले होते आणि मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेसचे सांगितले होते. Then today we have to see modern periodic table. The modern periodic table, it is also known as a long form of the periodic table. The classification of elements resulting from an arrangement of the elements in an increasing order of their atomic numbers is the modern periodic table. म्हणजे इथं सुद्धा काय केले, मॉडर्न पिरियडिक टेबल जे आहे त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक नंबर जे आहेत त्यांचे इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार त्यांचं त्या ठिकाणी काय केलं, वर्गीकरण केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. द मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड ॲज काय म्हटलंय त्या ठिकाणी लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. म्हणजे याला आपण दुसरे एक नाव काय देऊ शकतो त्या ठिकाणी, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल असं म्हटलेलं आहे. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अकॉर्डिंग्स विथ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल जे आहे त्याची अरेंजमेंट जी करत असताना ती कशानुसार केल्या, तर त्या ठिकाणी घेत असताना त्यांचे ॲटॉमिक नंबर आहेत त्या ॲटॉमिक नंबरनुसार त्या ठिकाणी केलेली आहे. ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल ॲपियर टू बी काय केलं, रिमूव्ड. आणि मग मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये जे आपण ड्रॉबॅक्स बघितलेले होते ते जास्तीत जास्त ड्रॉबॅक्स या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. However, the ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. जे आपण सांगत होतो की मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये हायड्रोजनच्या प्रॉपर्टी या आपल्याला हॅलोजन सारख्या त्या ठिकाणी दिसलेल्या होत्या आणि मग त्याला 7व्या हॅलोजनमध्ये स्थान द्यायचं की फर्स्ट ग्रुपमध्ये द्यायचं, म्हणजे ग्रुप 1 मध्ये द्यायचं का ग्रुप 7 मध्ये द्यायचं, हे आपल्याला जसं मॉडर्न पिरियडिक मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये सांगता आलं नाही, तसंच ह्या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सुद्धा पोझिशन ऑफ हायड्रोजन इज नॉट काय सांगितलं त्या ठिकाणी, रिमूव्ड सांगितलं. म्हणजे इथं सुद्धा हायड्रोजनच्या जे स्थान आहे, जे पोझिशन आहे त्याच्याबद्दल पण काय झाला त्या ठिकाणी संदेह, म्हणजे ती अडचण सुद्धा आपण या मॉडर्न पिरियडिकमध्ये टेबलमध्ये दुरुस्त करू शकलेलो नाही. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲन ॲटम. मग आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम बघितलेलं होतं. द वे इन विच द इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड इन द शेल्स अराउंड द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, न्यूक्लियस इज डिटर्माइंड बाय द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इट. म्हणजे आता इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण एक्झाम्पल सोडियमचं घेतलं तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 11 आपण त्या ठिकाणी सांगतो आणि ॲटॉमिक नंबर 11 असल्यानंतर त्याचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेत असताना 2, 8 आणि काय घेतो त्या ठिकाणी 1 घेतो. आता जे सांगितलं की द वे इन विच द इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड इन द शेल सांगतो. आता इथं शेल घेत असताना पण आपण घेतो KLMN. दिस शेल्स वी हॅव टू नोन हिअर. फर्स्ट शेल असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स 2 असणार, दुसऱ्या शेलमध्ये 8 असणार, थर्डमध्ये 18 असणार, त्यानंतर 32 असणार. म्हणजे इथं सांगत असताना काय सांगितलं, द वे इन विच द इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड इन द शेल्स अराउंड द न्यूक्लियस इज डिटरमाइंड बाय द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इट. म्हणजे या ठिकाणी आपण जर घेतलं की आपण सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 म्हटलं तर त्याच्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्या ठिकाणी 11 आहे. फर्स्ट ऑर्बिट आपण घेतलं तर त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, सेकंड ऑर्बिट घेतलं त्याच्यामध्ये 8 आहेत आणि लास्ट ऑर्बिट घेतलं तर त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. असं आपण त्या ठिकाणी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ईच सेलमध्ये त्या ठिकाणी सांगू शकतो. देन सांगितले द रिलेशन बिटवीन द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट आणि त्याचं असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे क्लिअरली आपल्याला त्या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये त्या ठिकाणी पाहता आलेलं आहे. देन वी हॅव स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल.
आता स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आपण जर या ठिकाणी घेतलं असेल तर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय सांगितलेलं आहे, द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स काय सांगितलं त्या ठिकाणी 7 हॉरिझॉन्टल काय सांगितले त्या ठिकाणी रोज सांगितलेले. मग असे आपण घेतलं होतं हॉरिझॉन्टल रोज घेतले होते, त्यानंतर व्हर्टिकल कॉलम घेतले होते. तर ह्या मॉडर्न पिरियड टेबलमध्ये 7 हॉरिझॉन्टल काय आहे त्या ठिकाणी रोज आहेत आणि त्यांना आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी पिरियड्स असं म्हणणार आहे. म्हणजे पिरियड्स किती आले 1 to 7 त्या ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणजे 1 to 7 हे काय मिळाले पिरियड्स मिळाले. सिमिलरली ते सांगितलेलं आहे 18 जे आहेत 18 काय सांगितलं त्या ठिकाणी व्हर्टिकल कॉलम्स आहेत. 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत आणि 18 व्हर्टिकल कॉलम्स जे आहेत त्यांना आम्ही काय म्हणणार आहे तिथं ग्रुप्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे ग्रुप्स किती झाले 1 to किती झाले त्या ठिकाणी 18 झाले. हा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला, हा MCQ ला विचारला जातो. इन मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज, दिस हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड एज काय म्हटले पिरियड असं म्हटलेलं आहे. आणि 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत, त्या 18 व्हर्टिकल कॉलम्सला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी इन दिस टेबल आर कॉल्ड एज काय म्हणणार आहे त्या ठिकाणी ग्रुप्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे 1 to 18 हे ग्रुप झालं. द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ काय केलं त्या ठिकाणी बॉक्सेस. म्हणजे अरेंजमेंट पिरियडची आणि ग्रुपची जी केलेली आहे ती बॉक्सच्या रूपामध्ये केलेली आहे. आणि त्यांचा जो असणारा ॲटॉमिक नंबर सांगितला, म्हणजे ॲटॉमिक नंबर डिनोटेड बाय द लेटर काय सांगतो झेड म्हणतो. हा ॲटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी बॉक्सेस. तुमच्या पुस्तकामध्ये फिगर नंबर 2.7 जर बघितलं मॉडर्न पिरियडिक टेबल तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्व करता येईल की जे आपले एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर जे आहेत ते त्या बॉक्सच्या अप्पर पार्टला तिथं दिलेले आहेत. इच बॉक्स करस्पॉन्ड्स टू प्लेस फॉर वन एलिमेंट. म्हणजे प्रत्येक बॉक्स हा काय करतो त्या ठिकाणी प्रत्येक एलिमेंटची जागा त्या ठिकाणी दाखवत असतो किंवा प्रत्येक चौकटीमध्ये एक मूलद्रव्य तिथं आपलं काय करत असते जागा दाखवत असते. अपार्ट फ्रॉम दिस 7 रोज, म्हणजे आता आपल्याला जे हे सांगितलं की 7 काय त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल रोज आहेत. ह्या 7 हॉरिझॉन्टल रोज सोडून तिथं आणि काय येतात त्या ठिकाणी 2 आणि सेपरेटली 2 काय सांगितले त्या ठिकाणी रोज आपल्याला त्या ठिकाणी सेपरेटली पाहायला त्या ठिकाणी मिळतात. कुठं मिळतात ॲट द बॉटम ऑफ द सांगितले त्या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलच्या आपण हे या ठिकाणी 7 हॉरिझॉन्टल रोज घेतले, त्या 7 हॉरिझॉन्टल रोडच्या खाली 2 बाजूला 2 काय त्या ठिकाणी खाली आणि रोज त्या ठिकाणी ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. आणि हे जे आहेत त्यांना नावं काय दिलेले ह्या 2 रोज जे आहेत त्याला एकाला नाव दिले लॅन्थेनाइड आणि दुसरा जो आहे तो काय त्या ठिकाणी ॲक्टिनाइड आहे. एकाला नाव काय दिलंय त्या ठिकाणी लॅन्थानाइड असं म्हटलेलं आहे आणि दुसऱ्याला काय म्हटलंय त्या ठिकाणी ॲक्टिनाइड असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक जी सिरीज आहे ती कुठली सिरीज आहे त्या ठिकाणी लॅन्थानाइड सिरीज आणि दुसरी जी आहे ती ॲक्टिनाइड सिरीज आहे. देअर आर 118 बॉक्सेस इन द मॉडर्न पिरियडिक टेबल इन्क्लुडिंग द 2 सिरीज. म्हणजे ह्या 2 सिरीज आपण घेतल्या तर आणि हे राहिले बॉक्सेस ह्याचं टोटल एकत्र मिळून किती बॉक्सेस आहेत तर आपण पहिल्या स्टार्टला सांगितलं होतं की 118 एलिमेंट्स आपल्याला नोन आहेत. तर 118 बॉक्सेस इन द पिरियडिक टेबलमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे इट मीन्स दॅट देअर आर 118 प्लेसेस फॉर एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट्सला तिथं काय दिलेलं आहे त्या ठिकाणी बॉक्सेस त्या ठिकाणी दिलेत किंवा जागा दिलेली आहे. Very recently formation of a few elements was established experimentally and thereby the modern periodic table is now completely filled. All the 118 elements are now काय सांगितले त्या ठिकाणी discovered. म्हणजे आता नवीन रिसेंटली फॉर्मेशन झालेले काही फ्यू एलिमेंट्स असतील ते सुद्धा एक्सपेरिमेंटली आपण त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झाले असतील तर त्यांना सुद्धा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय केलेलं आहे जागा दिलेली किंवा ती कम्प्लिटली फिल झालेले आहेत. आणि म्हणून टोटल काय सांगतो आपण त्या ठिकाणी 118 एलिमेंट्स आर नाऊ काय सांगितलं त्या ठिकाणी डिस्कवर्ड. तर आता एंटायर पिरियडिक टेबल जो आहे तो एंटायर पिरियडिक टेबल आपण जर बघितलं तर दिस पिरियडिक टेबल जो आपण घेतलेला आहे तो डिवायडेड इंटू काय सांगतो त्या ठिकाणी 4 ब्लॉक्समध्ये जातो. म्हणजे एंटायर पिरियडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक म्हणतो. फर्स्ट ब्लॉक आहे त्याला आपण म्हणणार आहे एस ब्लॉक म्हणणार आहे. दुसरा आहे इट इज काय म्हणतो आपण त्या ठिकाणी पी ब्लॉक असं म्हणतो. त्यानंतरचा आहे डी ब्लॉक आणि फोर्थ वन आहे तो कोण आहे त्या ठिकाणी एफ ब्लॉक. म्हणजे काय सांगितलंय
द एंटायर पिरियडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक सांगितलेला आहे. फर्स्ट ब्लॉक आहे तो एस ब्लॉक, त्यानंतर आहे पी ब्लॉक, त्यानंतर आहे डी ब्लॉक आणि चौथा कुठला आहे त्या ठिकाणी एफ ब्लॉक आहे. आता एस ब्लॉक जर आपण त्या ठिकाणी घेतलं तर एस ब्लॉक कंटेन्स द ग्रुप काय म्हणतो त्या ठिकाणी ग्रुप 1 अँड 2. म्हणजे ग्रुप 1 अँड 2 आपण सांगितलं. किती ग्रुप आहेत त्या ठिकाणी? 18 ग्रुप्स आहेत. त्या 18 ग्रुप्स मधला फर्स्ट आणि सेकंड ग्रुप जो आहे तो कशामध्ये इन्क्लूड होतो त्या ठिकाणी? एस ब्लॉक मध्ये त्या ठिकाणी होतो. म्हणून सांगितलं द एस ब्लॉक कंटेन्स द ग्रुप 1 अँड काय सांगितले त्या ठिकाणी 2 सांगितले. द ग्रुप जो घेतलेला आहे तो ग्रुप काय घेतलाय त्या ठिकाणी 13 to 18, म्हणजे 13 पासून 18 पर्यंतचे जे आहेत ते कॉन्स्टिट्युएंट्स इंटू द काय सांगितलं त्या ठिकाणी पी ब्लॉक. म्हणजे ग्रुप 13 to 18 जे आहे ते पी ब्लॉक मध्ये त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर जे आहे ग्रुप आपण या ठिकाणी घेतला 3 to आता झालं बरोबर आहे. 1 to 2 झाले, 13 to 18 झालेलं आहे. म्हणजे 3 to काय राहिला तर त्या ठिकाणी 12 राहिले. 3 to 12 जे ग्रुप आहेत ते कॉन्स्टिट्युएंट्स इंटू द काय सांगितलं त्या ठिकाणी डी ब्लॉक मध्ये झालेले आहेत. आणि मगाच सांगितलं की 7 रोज जे आहेत त्या 7 रोज सोडून 2 रेज आणि ॲडिशनली त्या ठिकाणी बॉटमला आहेत त्यांचा जो संबंध आहे किंवा त्यांचा जो समावेश आहे त्यामध्ये असणाऱ्या एलिमेंटचा समावेश हा कशामध्ये येणार आहे त्या ठिकाणी आपल्या एफ ब्लॉक एलिमेंट्स मध्ये त्या ठिकाणी येणार आहेत. आणि मग काय सांगितलंय द लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज ॲट द बॉटम फ्रॉम द काय सांगितलंय त्या ठिकाणी एफ ब्लॉक. म्हणजे लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज हे कशामध्ये येणार आहे त्या ठिकाणी आपल्या एफ ब्लॉक मध्ये त्या ठिकाणी येणार आहेत. परत सांगितलं तर डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड एज, म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट जे आहेत म्हणजे ग्रुप 3 to काय सांगितलं त्या ठिकाणी 12 जे आहे त्यांना आपण काय म्हणणार आहे? दीज आर नोन एज काय म्हणणार आहे त्या ठिकाणी ट्रान्झिशन एलिमेंट्स असं आपण त्यांना म्हणणार आहे. त्यांना काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी? ट्रान्झिशन एलिमेंट्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट जो आहे त्या डी ब्लॉक एलिमेंट्सला आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतो. परत काय सांगितलंय अ झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियडिक टेबल सांगितले. आता पी ब्लॉक काय सांगितलंय? ग्रुप काय सांगितलंय त्या ठिकाणी 13 to 18. ह्यांच्यामध्ये काय केलेलं आहे? ट्रॅडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट्स कॅन बी क्लिअरली शोन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल विथ द हेल्प ऑफ द झिगझॅग लाईन. द मेटलाइट्स एलिमेंट्स इन लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी झिगझॅग लाईन. काल आपण सांगितलं होतं टाइप्स ऑफ एलिमेंट्स जे आहेत त्या एलिमेंट्सचे घेत असताना टाईप सांगितले. एक मेटल सांगितला, एक नॉन मेटल सांगितला आणि एक मेटॉलाइट सांगितला. हे 3 ट्रॅडिशनल टाईप जे आहेत ते आपल्याला पी ब्लॉक मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे कुठं मिळाले तर झिगझॅग लाईनची जी बॉर्डर आहे त्या झिगझॅग लाईनच्या बॉर्डरवर आम्हाला कोण मिळणार आहे त्या ठिकाणी? मेटलॉइड्स मिळणार आहे. झिगझॅग लाईनच्या बॉर्डरवर कोण मिळाले त्या ठिकाणी? मेटॉलाइट मिळाले. आणि ऑल द मेटल्स आर लाय ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी लेफ्टला. म्हणजे मेटल्स जे सगळे आहेत ते त्या झिगझॅग लाईनच्या कुठं आहेत त्या ठिकाणी? लेफ्टला आहेत. आणि नॉन मेटल्स जे आहेत ते झिगझॅग लाईनच्या काय आहेत त्या ठिकाणी? राईटला आपल्याला मिळणार आहेत. म्हणून वाक्य काय दिलंय बघा, द मेटलाइट्स एलिमेंट्स लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ द झिगझॅग लाईन. All the metals lie in the left side of the zigzag line and the non-metals lie on the काय सांगितले त्या ठिकाणी? राईट साईड. म्हणजे राईट साईडला काय झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला नॉन मेटल्स मिळाले, लेफ्ट साईडला आम्हाला काय मिळाले त्या ठिकाणी? मेटल्स मिळाले. आणि आपल्याला मेटलॉइड्स आहेत ते कशावर मिळाले त्या ठिकाणी? आपल्या असणाऱ्या झिगझॅग लाईनच्या बॉर्डरवर त्या ठिकाणी मिळालेले आहेत. नेक्स्ट पॉईंट काय घ्यायचा आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी? एलिमेंट्स. Within a period, the neighboring elements differ slightly in their properties, while distant elements differs widely in their काय सांगितले त्या ठिकाणी? प्रॉपर्टीज. विदिन अ पिरियड सांगितलेला आहे म्हणजे पिरियडच्या नेबरिंग एलिमेंट जो आहे तो डिफर्स काय सांगितलं त्या ठिकाणी? स्लाइटली इन देअर काय सांगितलं त्या ठिकाणी? प्रॉपर्टीज. म्हणजे त्यांचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म थोडेसे काय त्या ठिकाणी? थोडेसे वेगळे. while डिस्टंट एलिमेंट, डिस्टन्स म्हणजे त्याच्यापासून थोडेसे दूर असणारे जे आहेत ते एलिमेंट डिफर वाईडली इन देअर प्रॉपर्टीज. म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? जास्तच त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी आणि ग्रेडेशन इन देअर काय सांगितले त्या ठिकाणी? प्रॉपर्टीज. म्हणजे सेम ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत त्या ठिकाणी? जवळपास सारखे आहेत. आणि ग्रेडेशन इन देअर काय सांगितले त्या ठिकाणी? प्रॉपर्टीज. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होते? ग्रेडेशन झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसत असते. These characteristics of the groups and periods in the modern periodic table are because of the काय सांगितले त्या ठिकाणी? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. म्हणजे हे कशामुळे घडत असते?
तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ द एलिमेंट्समुळे हे सर्व काय होतं त्या ठिकाणी ग्रुप्स ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल हे कोणामुळे आहे तर बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द काय सांगितलं एलिमेंट. इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट विच डिसाइड द ग्रुप अँड द पिरियड इन विच इज टू बी काय सांगितलं त्या ठिकाणी प्लेस्ड सांगितले. म्हणजे एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात किंवा कोणत्या आवर्तनामध्ये जर त्या ठिकाणी ठेवायचं असेल तर हे कशावरून ठरणार आहे त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून त्या ठिकाणी ठरणार आहे. आणि म्हणून नेक्स्ट पॉईंट आपण घ्यायचा आहे ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्रुप्स अँड काय सांगणार आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग तुमच्या पुस्तकामध्ये प्रश्न विचारलेला आहे गो थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल नंबर 2.7 अँड राईट द नेम्स वन बिलो द अदर ऑफ द एलिमेंट्स ऑफ अ ग्रुप काय सांगितले त्या ठिकाणी फर्स्ट. तर आपल्याला सांगितलंय की ग्रुप फर्स्ट जो आहे त्या ग्रुप फर्स्टमध्ये असणाऱ्या एलिमेंटची नावं म्हणजे एकाखाली एक असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांची नावं लिहायला सांगितले. तर ग्रुप फर्स्टमध्ये आहेत पहिला आहे हायड्रोजन, त्यानंतर आहे लिथियम, त्यानंतर आहे सोडियम आणि त्यानंतर कोण आहे त्या ठिकाणी पोटॅशियम. म्हणजे फर्स्ट ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांची नावं आपण लिहिली हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. परत विचारले राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट्स इन दिस ग्रुप सांगितलेले. आता फर्स्ट 4 एलिमेंट्स आपण घेतलं, हायड्रोजन घेतला ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 1 आहे, लिथियम आपण जर घेतला तर ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 3 आहे, सोडियम घेतला तर 11 त्या ठिकाणी आहे आणि पोटॅशियम जर घेतला तर त्याचा किती आहे त्या ठिकाणी 19 आहे. आता त्यांचं काय सांगितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हायड्रोजनचं काय येणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, लिथियमचं येणार आहे त्या ठिकाणी 2 1, सोडियमचं येणार आहे 2 8 आणि काय आलं 1 आलं. आपल्याला पोटॅशियमचं घ्यायचं जे आहे ते किती येणार आहे 2 8 8 आणि काय येणार त्या ठिकाणी 1 येणार. म्हणजे हे काय झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट्स इन द काय गेलं त्या ठिकाणी फर्स्ट ग्रुप. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय विच सिमिलॅरिटी डू यू फाइंड इन देअर काय सांगितलंय त्या ठिकाणी कॉन्फिगरेशन. म्हणजे यांच्या कॉन्फिगरेशनमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये. आपण जर ऑब्झर्व केलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय दिसतंय की लास्ट जे आहे त्यांचा म्हणजे लास्ट जे असणारी शेल आहे त्या लास्ट सेलमध्ये आम्हाला काय दिसतोय सगळ्यांच्या लास्ट सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी दिसत असतोय. म्हणजे काय सांगणार द सिमिलॅरिटी इज ऑब्झर्वड इन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ दीज एलिमेंट्स. द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन दीज एलिमेंट्स इज काय सांगितलं त्या ठिकाणी 1 सांगितलं. आणि लास्ट क्वेश्चन विचारलाय हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर देअर इन ईच ऑफ दीज एलिमेंट्स. म्हणजे प्रत्येक एलिमेंटच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत असं विचारले. तर ह्याच्यामध्ये 1 आहे, हिअर ऑल्सो 1 आणि काय झालं त्या ठिकाणी 1. म्हणजे सांगणार काय देअर इज अ 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑल दीज काय सांगितले त्या ठिकाणी एलिमेंट्स. म्हणजे प्रत्येक एलिमेंट्स आपण जर बघितलं तर त्यांच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्या ठिकाणी 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग पुढे सांगितलं यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑल दीज एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप 1 दॅट इज द फॅमिली ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी अल्कली मेटल्स. म्हणजे ह्या सगळ्यांच्या मध्ये काय त्या ठिकाणी आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी आहे म्हणून त्याला आपण फॅमिली ऑफ काय म्हटलं त्या ठिकाणी अल्कली मेटल्स असं म्हटलं. म्हणजे आमचा ग्रुप 1 जो आहे ग्रुप फर्स्ट आपण म्हणतो तो बिलॉंग्स टू कोणाला गेला हो अल्कली मेटल्सला गेला. इज द काय सांगितलं सेम. सिमिलरली इफ यू लुक ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी एलिमेंट फ्रॉम एनी अदर ग्रुप यू विल फाइंड दॅट नंबर ऑफ देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू बी काय सांगितलं त्या ठिकाणी सेम. म्हणजे कुठलाही तुम्ही पुढचा ग्रुप कोणताही घेतला तर त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या कशी असणार आहे त्या ठिकाणी सारखीच असणार आहे. म्हणजे ग्रुप 2 जर तुम्ही कन्सिडर केला तर त्यांच्या लास्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे असणार आहे म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे इलेक्ट्रॉनची संख्या किती असणार आहे 2च असणार आहे. जर तुम्ही 7th ग्रुप घेतला तर त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या ही किती असणार आहे त्या ठिकाणी 7च असणार आहे. म्हणून वाक्यात काय सांगितले if you look at the elements from any other group you will find the number of their valence electron to be the काय सांगितलं त्या ठिकाणी सेम. पुढे सांगितले फॉर एक्झाम्पल द एलिमेंट्स बेरियम मॅग्नेशियम अँड कॅल्शियम बिलॉंग्स टू द ग्रुप काय सांगितलं त्या ठिकाणी 2 सांगितले. हे जे आहे ते ग्रुप 2 ला बिलॉंग्स आहे. आणि मग ग्रुप 2 जो आपल्याला सांगितला
म्हणजे ग्रुप काय सांगितलं आपण त्या ठिकाणी सेकंड घेतला, ग्रुप काय घेतला त्या ठिकाणी 2 घेतला. हा बिलॉंग्स टू कोणाला येतोय त्या ठिकाणी अल्कलाइन अर्थ मेटल. म्हणजे ग्रुप 2 जो आहे तो बिलॉंग्स टू कोणाला येणार आहे त्या ठिकाणी अल्कलाइन अर्थ मेटल. याच्यामध्ये कोण येणार आहे? मॅग्नेशियम येतो, त्यानंतर कोण आले त्या ठिकाणी कॅल्शियम आले, बेरिलियम सुद्धा आलेलं आहे. म्हणजे दॅट इज द फॅमिली ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. म्हणजे काय सांगितलं तर त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आपण बेरियम घेतला तर बेरियमचा आपण ॲटॉमिक नंबर घेतला तर 4 आहे, तो तिथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळालं 2 मिळालं. मॅग्नेशियम घेतला तर त्याचं काय त्या ठिकाणी 12 आहे आणि मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय घेतलं 282. म्हणजे यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये बॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे 2 आहे, म्हणून इट बिलॉंग्स टू द ग्रुप काय सांगितलं त्या ठिकाणी 2 आणि म्हणून त्याला काय म्हटलं फॅमिली ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे देअर आर 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल सांगितलं. सिमिलरली आपण सांगणार आहे देअर आर 7 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट काय सांगितलं त्या ठिकाणी शेल. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्या ठिकाणी 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ते कोणकोणते तर आपण फ्लोरीन घेतलं, त्यानंतर आपण काय घेतला क्लोरीन घेतला, ब्रोमिन घेतला, आयोडीन घेतला. हे सगळे बिलॉंग्स टू कुठल्या ग्रुपला आहेत? ग्रुप त्या ठिकाणी 17ला आहे. म्हणजे ग्रुप 17 जर घेतलं दॅट इज द फॅमिली ऑफ काय म्हणतो आपण त्या ठिकाणी हॅलोजन असं म्हणतो. इट इज नोन एज फॅमिली ऑफ हॅलोजन असं म्हणतो. आणि मग ही फॅमिली ऑफ हॅलोजन जर घेतली तर तिथं आपण घेत असताना काय सांगितलं की त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत ते किती असणार आहेत त्या ठिकाणी 7 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आपण इथे एक्झाम्पल घेतलं फ्लोरीनचं, ॲटॉमिक नंबर फ्लोरीनचा काय घेऊया 9 घेऊया आणि 9 आहे आणि मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 7 मिळालं. क्लोरीन जर घेतला तर क्लोरीनचं काय आहे 17 2 8 आणि काय मिळालं 7. म्हणजे यांच्या आउटरमोस्ट म्हणजे हा आपण जो घेतला बिलॉंग्स टू ग्रुप काय सांगितलं 17. म्हणजे त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती आहेत इलेक्ट्रॉन 7 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी आहेत. मग सांगितलं दॅट इज द फॅमिली ऑफ हॅलोजन. While going from top to bottom within any group, 1 electron shell gets added at a काय सांगितलं त्या ठिकाणी टाइम. म्हणजे आपण जर घेतलं टॉप टू बॉटम आपण त्या ग्रुपमध्ये गेलो तर प्रत्येक वेळेला 1 इलेक्ट्रॉन शेल काय होत गेले त्या ठिकाणी ॲडेड होत गेलेले. इथं आपण बघितलं 2 7 होती, पुढे काय गेली 2 8 7. म्हणजे फ्लोरीनकडनं आपण कुठे गेलो क्लोरीनकडे गेलो. म्हणजे टॉप टू बॉटम गेलो तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक शेल गेट काय सांगितलं ॲडेड ॲट अ टाइम. From this we can say that electronic configuration of the outermost shell is the characteristics of a particular group. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय सांगणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द आउटरमोस्ट शेल. म्हणजे आउटरमोस्ट शेल जी आहे ती त्या पिरियडिक ग्रुपची काय सांगते त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक सांगत असते. However, as we go down a group, the number of shell goes on काय सांगितले त्या ठिकाणी इन्क्रीजिंग. आणि जसं आपण गो डाऊन अ ग्रुपमध्ये जाऊ तसं नंबर ऑफ शेल्स काय होतात त्या ठिकाणी इन्क्रीजिंग होत जातात. इथे एक पॉईंट दिलेला आहे डू यू नो मध्ये सांगितलेलं आहे युरेनियम हॅज काय सांगितलं त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर 92 सांगितलं आहे. युरेनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 92. ऑल द एलिमेंट्स बियॉन्ड युरेनियम म्हणजे 92 आपण जो घेतलेला आहे युरेनियमच्या अभोव जे आहेत ऑल द एलिमेंट्स बियॉन्ड युरेनियम विथ ॲटॉमिक नंबर युरेनियम हॅज ॲटॉमिक नंबर किती सांगितला 92. ऑल द एलिमेंट्स बियॉन्ड युरेनियम म्हणजे विथ ॲटॉमिक नंबर 93 टू काय सांगितले 118 आर काय सांगितले त्या ठिकाणी मॅनमेड म्हणजे माणसानं तयार केलेले आहे. आणि ऑल दीज एलिमेंट्स आर काय सांगितले त्या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह आहेत आणि कसे आहेत त्या ठिकाणी अनस्टेबल आहेत अँड हॅव अ व्हेरी शॉर्ट लाईफ. हे मॅनमेड आहेत त्यांनी कसे आहेत त्या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह आहेत, त्याच पद्धतीनं ते कसे आहेत त्या ठिकाणी अनस्टेबल म्हणजे स्थिर असणार नाहीत आणि त्यांची लाईफसुद्धा कशी आहे त्या ठिकाणी शॉर्ट आहे म्हणजे कमी आहे. आता आपण जे बघितलं मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे काय तर इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आपण सांगितलं एलिमेंट्स आर अरेंजड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर काय सांगितलं त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर. म्हणजे एलिमेंटची अरेंजमेंट केलेली आहे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ती कशाने केलेली आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर काय सांगितलं त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर. देन सांगितलं की व्हर्टिकल कॉलम जे आहेत त्या व्हर्टिकल कॉलम्सला आम्ही काय म्हणतो त्या ठिकाणी ग्रुप्स असं म्हणतो आणि देअर आर किती सांगितलं त्या ठिकाणी 18 ग्रुप सांगितलं. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड काय सांगितलं त्या ठिकाणी ग्रेडेशन. म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स त्या सेम ग्रुपमधल्या त्या कशा असतात जवळपास सारखा असतात आणि त्याच्यामध्ये ग्रेडेशन झालेलं आपल्याला त्या ठिकाणी आढळतं.
आणि तिसरा पॉईंट सांगितला होता हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड ॲज काय म्हटले त्या ठिकाणी पिरियड्स, आणि देअर आर काय सांगितले त्या ठिकाणी 7 पिरियड सांगितले. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट चेंजेस स्लोली फ्रॉम वन एंड टू द अदर इन काय सांगितले त्या ठिकाणी पिरियड. नेक्स्ट पॉईंट पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता याच्यामध्ये एक क्वेश्चन कॅन यू रिकॉलमध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे. ऑन गोईंग थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल इट इज सीन दॅट एलिमेंट्स लिथियम असेल, बेरियम असेल, बोरॉन असेल, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन बिलॉंग्स टू द पिरियड 2. राईट डाऊन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑल ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी देम सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं लिथियम जे दिलेलं आहे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती होणार आहे त्या ठिकाणी 2-1 होणार आहे. त्यानंतर काय घेतलं आपण बेरियम घेतला, ॲटॉमिक नंबर 4 घेतला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-2 घेतलं. देन काय घेतलं त्या ठिकाणी बोरॉन घेतलं, ॲटॉमिक नंबर काय सांगितला आहे 5 सांगितला आहे, आणि मग त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे त्या ठिकाणी 2-3 येणार आहे. देन काय घेतलं त्या ठिकाणी कार्बन 6 2 आणि काय आला त्या ठिकाणी 4 आला. त्यानंतर नायट्रोजन 7 2 5. देन काय घेतलंय त्या ठिकाणी ऑक्सिजन 8 2 6. देन काय घेतलंय फ्लोरीन 9 2 7. आणि लास्ट काय घेतला त्या ठिकाणी न्यूऑन 10 घेतला, आणि 2 आणि काय आला त्या ठिकाणी 8. प्रश्न काय विचारलाय. ऑन गोईंग थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल इट इज सीन दॅट एलिमेंट्स लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड न्यूऑन बिलॉंग्स टू द पिरियड 2. आता हे सगळे बिलॉंग्स टू द पिरियड 2ला आहेत का असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि जर असेल तर राईट डाऊन देअर काय सांगितलं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ऑब्झर्व केलं तर हे सगळे बिलॉंग्स टू द काय आहेत त्या ठिकाणी पिरियड्स 2ला त्या ठिकाणी आहेत. मग विचारलेलं आहे इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. आता इथं नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम आहे का विचारलाय. तर आपल्याला काय दिसतंय नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा लिथियममध्ये 1 आहे, बेरियममध्ये 2 आहे, बोरॉनमध्ये 3, कार्बनमध्ये 4. म्हणजे काय सांगणार इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. मग आम्ही काय सांगणार द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज डिफरंट फॉर ऑल दीज काय सांगणार आहे त्या ठिकाणी एलिमेंट्स. तिसरा प्रश्न विचारलाय इज द नंबर ऑफ शेल्स द सेम इन दीज विचारले. म्हणजे नंबर ऑफ शेल याच्यामध्ये सेम आहे का, नंबर ऑफ शेल्स याच्यामध्ये सारखी आहे का. तर होय शेल सारखी आहे, कारण आपण इथं काय घेतले 2 KLMN आपण घेतो. म्हणजे इथं के झालेली आहे आणि दुसरी कुठली आहे त्या ठिकाणी एल आहे. म्हणजे ह्या सगळ्यांच्या मध्ये शेल ही कशी आहे त्या ठिकाणी सेमच त्या ठिकाणी आहे. म्हणजे नंबर ऑफ शेल्स इज द काय सांगितलं त्या ठिकाणी सेम. मग इथं सांगितलेलं आहे न्यू पिरियड न्यू शेल सांगितलेला आहे. काय सांगितलंय बघा यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट इन दीज काय सांगितलं त्या ठिकाणी एलिमेंट्स. म्हणजे आपण आता हे बघितलं नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कसे आहेत त्या ठिकाणी डिफरंट आहेत प्रत्येक एलिमेंट्समधले. हावेवर द नंबर ऑफ शेल्स इज द सेम. मात्र नंबर ऑफ शेल कसे आहेत त्या ठिकाणी सेमच आहे. यू विल ऑल्सो फाइंड दॅट फाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू काय सांगितलं त्या ठिकाणी राईट विदिन द काय सांगितलं त्या ठिकाणी पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय काय सांगितलं त्या ठिकाणी 1. म्हणजे जेव्हा आम्ही काय करणार आहे लेफ्ट टू काय चाललो त्या ठिकाणी राईटकडे जर जात असेल तर त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर कितीनं इन्क्रीज झालेला आहे 1ने इन्क्रीज झालेला आहे. तुम्हाला कसं काय तर आपण लिथियम आहे, लिथियम नंतर कोण आहे बेरियम आहे, बेरियम नंतर कोण आहे बोरॉन आहे, बोरॉन नंतर कोण आहे कार्बन आहे, कार्बन नंतर कोण आहे नायट्रोजन. म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये ॲटॉमिक नंबरमध्ये 1-1 काय झाले त्या ठिकाणी वाढ होत गेलेली दिसते. म्हणजे काय वाक्य हे महत्त्वाचं आहे. while going from left to right within the period the atomic number increases by काय सांगितलं त्या ठिकाणी 1 at a time and the number of valence electron also increases by 1 at a time. आणि मग इथं नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सुद्धा वाढलाय. लिथियम मध्ये 1 होता, बेरियम मध्ये काय झाला 2 झाला, बोरॉन मध्ये 3 झाला, कार्बन मध्ये 4 झाला. म्हणजे इथं सुद्धा काय झालं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सुद्धा काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजेस बाय सांगितले त्या ठिकाणी 1 न सांगितलेलं आहे. कळतंय. म्हणजे आपण जर घेतलं की प्रत्येक वेळेला 1-1 काय झालं त्या ठिकाणी वाढत गेलं. वी कॅन से दॅट द एलिमेंट्स we can say that the elements with the same number of shells occupied by electrons belongs to the काय सांगितलं त्या ठिकाणी सेम पिरियड. म्हणजे एलिमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ शेल जर असतील तिथं occupied by the electrons belongs to the काय सांगणार आहे त्या ठिकाणी सेम पिरियड. द एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड नेमली आता आपण जे घेतलेले हे सगळे सेकंड पिरियड मध्ये होते. लिथियम होता, बेरियम होता,
त्यानंतर बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड न्यूऑन हॅव इलेक्ट्रॉन्स इन द काय सांगितले त्या ठिकाणी 2 शेल. कुठल्या शेल दोन सांगितल्या? 1 शेल इट इज अ के, अनदर शेल काय सांगितली त्या ठिकाणी एल. इन द 2 शेल्स के अँड काय सांगितलं एल. द एलिमेंट्स इन द थर्ड पिरियड नेमली काय सांगितले त्यांनी तिसऱ्या ह्याच्यामधले सांगितलेले आहेत. एक सांगितले सोडियम घेतला, त्यानंतर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फर, सल्फर, क्लोरीन ने काय घेतलं त्या ठिकाणी आर्गॉन. ह्या इलेक्ट्रॉन्स इन द काय सांगितलं त्या ठिकाणी 3 शेल सांगितल्या. आता 3 शेल्स कुठल्या? पहिली के, सेकंड एल आणि थर्ड वन कोण आहे त्या ठिकाणी एम सांगितलं. म्हणजे द एलिमेंट्स इन द थर्ड पिरियड तिसऱ्या पिरियडमध्ये असतील त्यांच्यामध्ये किती असणार आहेत शेल्स त्या ठिकाणी? 3 शेल्स त्या ठिकाणी असणार आहेत. मग सांगितले राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन of these elements and confirm in the modern periodic table electrons are filled in the same shell while going along the period from left to right and at the beginning of the next period a new electron shell starts काय सांगितले त्या ठिकाणी फिलिंग अप सांगितले. आता आपल्याला जो टेबल मगाशी सांगितलेला होता तो 2.8 टेबल बघायचा होता. तर आता आपल्याला इथं घेत असताना काय घ्यायचं आहे, ह्यांचं एकदा जे थर्ड पिरियडमध्ये आहेत त्यांचं एकदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघूया. आता आपण काय घेतलं? सोडियम घेतला. तर सोडियमचा जो आपण घेणार आहे तो सोडियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार जर घेतलं, सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे त्या ठिकाणी 11 आहे. 11 घेतला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 काय आलं त्या ठिकाणी 1 आलं. मॅग्नेशियमचा घेतला तर 12 आहे म्हणजे काय आला 2 8 2 आला. ॲल्युमिनियम जर घेतला तर तो किती आहे 13 आहे. मग आपल्याला काय मिळालं 2 8 आणि काय मिळालं 3 मिळालं. सिलिकॉन घेतला, ॲटॉमिक नंबर किती सांगितला 14 2 8 4 झाला. देन काय घेतला फॉस्फरस घेतला 15 आला 2 8 5 आला. सल्फर घेतला 16 आला 2 8 6 आला. क्लोरीन घेतला 17 2 8 7 घेतला. ऑर्गॉन घेतला 18 2 8 8. म्हणजे आम्हाला काय दिसतंय की ह्या सगळ्यांच्यामध्ये असणारी शेल जी आहे ती शेल कशी आहे त्या ठिकाणी सेम आहे. जे ही के, दिस इज एल आणि काय झाला एम झाला. इथं काय दिसतंय जेव्हा आपण लेफ्ट टू काय जाऊ राईट जाऊ तेव्हा त्यांच्या ॲटॉमिक नंबरमध्ये 1 1 वाढ झाली आणि सिमिलरली त्यांच्या ज्या आउटरमोस्ट ऑर्बिट होतं त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्समध्ये सुद्धा काय झालं 1 त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. आणि म्हणून सांगितलंय द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द फर्स्ट 3 पिरियड्स इज डिटरमाइंड बाय द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द काय सांगितलं शेल अँड द लॉ ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ऑक्टेव्ह आपण या ठिकाणी सांगितलेला आहे.